खूप चांगली गोलंदाजी केली आहे. धन्यवाद डीजे. टॉस कोण जिंकलाय? जावले संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. चला मैदान खाली करायचं आहे, स्कोरर यायचं आहे. बाबा बघा मागे जे पडद्याजवळ पाय ठेवलेत माझे मायबाप प्रेक्षक, देखिए आपके पाव पर्दे के ऊपर है. आयोजकांना विनंती करते व्हॉलंटियर्स जा तुम्ही तिथं. बघा कोपऱ्यामध्ये ते ऐकत नाहीये. शुभम ते कोपऱ्यात जा तिथं. बघा ते आपण अनाउन्समेंट केलं तरी ऐकत नाहीये. नक्कीच नक्कीच धन्यवाद डीजे. मार्केट तर नक्कीच हलवलाय पण ट्रॉम्बे चिता कॅम्प पण हलवलाय. खरं तर जनसेवा हीच खरी ईसेवा ट्रस्टच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर पर्व तिसरा आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. खरं तर दीपक महेश्वरी सर आपण जर विचार केला तर या ट्रॉम्बे चिता कॅम्पचे भाग्य विधाता. खरं तर दहीहंडीचा आपण सोहळ्याचा विचार केला तर 2 लाखाची 3 लाख झाली. आता येणाऱ्या कालामध्ये 5 लाख तर नक्कीच बघायला भेटणार आहे. तदनंतर गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, गोरगरिबांना सातत्याने मदत मात्र सरळ हाताने करणारे आमचे दीपक दादा. खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा मात्र भरवली जाते. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे. व्यासपीठावरती आलेले मान्यवर आणि आलेले माझे मायबाप प्रेक्षक. पंकज घरत अगर तुम्ही हॅट्रिक विकेट काढाल तर तुम्हाला मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज. साहिल मात्रे तुमचे बंधू असतील, तुमचे मित्र असतील त्यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल मात्र हो अरे काय झेल पकडलाय. म्हणजे पहा ना, एक नेत्र दीपक झेल आणि पहिल्या चेंडू मध्ये मात्र विकेट घेतलाय. म्हणजे 500 रुपयाची अनाउन्समेंट झालेली आहे, ते गोलंदाजांनी ऐकलं आणि पहिल्या चेंडू मध्ये विकेट काढला. या स्ट्रोक मध्ये आणि नेत्रदीपक झेल मात्र पकडला. जनसेवा हीच खरी ईसेवा ट्रस्टच्या माध्यमातून मात्र आपल्या भेटीला आलेली ही स्पर्धा. दीपक महेश्वरी सरांच्या बद्दल म्हणायला गेलं तर शब्द कमी आहे. कारण या ट्रॉम्बे चिता कॅम्पचे आपण असं म्हणूया की भाग्य विधाता. खरं तर जबरदस्त समाजसेवक. हा पुन्हा एकदा काय फटका आहे. फक्त टायमिंग आहे आणि क्रिकेट हा टायमिंगचा खेळ आहे. आणि बघा ना चेंडूनी कसं चकवलं क्षेत्ररक्षकाला. खरं तर चेंडू गोल फिरला
आणि तदनंतर या फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या, 3 धावा पूर्ण केल्या. खरं तर अकाउंट मात्र ओपन झाले. अजित म्हटलं तर एक जुनं जाणतं, खरं तर हिंदी चित्रपट सृष्टीतला आपण जर विचार केला तर लेजंड विलन मोना डार्लिंग, खरं तर हा फेवरेट डायलॉग. अजित मात्र त्यांनी आपलं अकाउंट स्वतःचं आणि संघाचं तिहेरी धावांनी मात्र ओपन केलं. आता सिंगल डबल तिहेरी धाव म्हटलं तर शरदची आठवण तर नक्कीच येणार आहे, कारण हो या टायमाला मात्र उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर मात्र चेंडू होता. वेगवान चेंडूची हाताळणी झाली आणि आलाय निर्धाव चेंडू. खरं तर चितेचे चपळाईने मात्र सिंगल असेल, डबल असेल, तिहेरी असेल, 4 धावा असतील मात्र सहज पूर्ण करणारा आज आमचा शरद खरं तर आज आमच्याकडे नाही आहे. खरं तर त्याला मानवंदना देणारी ही स्पर्धा आपण अनुभवतोय, आपण बघतोय. मनीष कडू आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. बघा फिटनेस काय असावा, तर फिटनेस असा असावा. वेगवान मात्र शॉट होता. आपण जर विचार केला तर ज्याप्रमाणे बंदुकातनं गोळी निघावी तसंच मात्र बॅटनं चेंडू निघाला आणि तिथं भिंत मात्र उभी होती. परेश नावाची भिंत मात्र तिथं होती आणि चांगलं कार्य मात्र त्यांनी केलं. आपल्या संघासाठी मात्र काही धावा वाचवल्या. खरं तर धावा वाचवणं हेच मात्र प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य पाहिजे. पुन्हा एकदा बिग हिट केलाय पण टायमिंग मात्र प्रॉपर नाही आहे. खरं तर वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहे. खरं तर चेंडू पकडला आणि तदनंतर मात्र फेकला आणि याच दरम्यान मात्र फलंदाजांनी 1 धावा पूर्ण केल्या. खरं तर संघाची धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा मात्र झाल्यात स्कोर बोर्डवरती. गणेश पाटील मॅन फ्रॉम माहुल कोलीवाडा बॉक्स विकेट मात्र गाजवलं. निकेश इथं बघायचं आहे, कॅमेरामॅन निकेश. ₹500 कॅश प्राइज लावलंय पण ते हॅट्रिक साठी. पहिल्या चेंडूमध्ये विकेट तर घेतला पण दुसऱ्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर सिंगल आली. खरं तर उल्वा नोड आज आपण जर विचार केला तर महाराष्ट्रात श्रीमंत शहर, श्रीमंत सिटी उल्वा नोड असं आपण म्हणूया. कारण आता आपण जर विचार केला तर तिथं घरं राहिलेलीच नाही आहे. आपण जिथं जाल तिथं मात्र इमारत आपल्याला दिसते आणि त्या इमारतीच्या वरनं मात्र आपण जर विचार केला तर आता नवी मुंबईचं विमानतळ मात्र तयार होणार आहे आणि अटल सेतू तर झालाय. खरं तर झपाट्याने विकास करणारा उल्वा नोड. खरं तर माझी सासूरवाडी आहे तिथं मोरावे गाव. खरं तर तो गाव होता एकेकाली 16 वर्षापूर्वी आणि आता मात्र सिटी झाले. खरं तर झपाट्याने विकास करणारा उल्वा नोड. प्रत्येक दारामध्ये आपण जर विचार केला तर 4 व्हीलर तर नक्कीच आहे. म्हणून का म्हटलं जातं उल्वा सिटी ड्रीम सिटी. सर्व कडूच आहेत का? प्रदीप कडू सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर मात्र दाखल झालेले आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा म्हणजे अप्रतिम षटक राहिलं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. इथं मात्र मोठा फटका, स्वीट साऊंड आला बघा बॅटमधनं. खरं तर गुलाबी थंडी हवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मात्र बघायला भेटते. खरं तर बाजूला समुद्र आहे. खरं तर समुद्र लगत असलेला हा आमचा ट्रॉम्बे कोलीवाडा. या ट्रॉम्बे कोलीवाड्याने मात्र एक मेजवानी दिली क्रिकेटची खमंग. 5 दिवसाची मेजवानी आहे. खरं तर आज दुसरा दिवस आहे, आज दुसरी रजनी आहे. खरं तर आमचे दमदार समाजसेवक म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आदरणीय दीपक महेश्वरी सर मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. नक्कीच आपण कौतुक करूया. खरं तर पेनचे आमचे कट्टर समर्थक प्रितेश म्हात्रे हे मनाली काश्मीरला आहेत, तिथून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे. म्हणजे पहा उल्वा नोड आज काश्मीर पर्यंत पोहोचलाय. पुढे येणाऱ्या कालामध्ये नक्कीच अजून आकाती देशामध्ये सुद्धा बघायला भेटेल. वेगळी ऍक्शन आहे आणि वेगळा फटका, उलटा पुलटा
लगे तो आबाद नाही लगे तो बर्बाद. फलंदाजाला मात्र टायमिंग मात्र जुळलेलं नाहीये. स्विच हिट केलाय आणि तिथं मात्र दर्जेदार झेल पकडलाय. हो इथं मात्र बघायचं आहे एक जबरदस्त झेल मात्र टिपलाय बघा. रजनीमध्ये असे जेव्हा असे झेल येतात तेव्हा मात्र थोडंसं कठीण असतं पण ते कठीण कार्य सोपं केलंय. जाऊया आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मात्र गोलंदाज उभा आहे. या स्पर्धेमध्ये अजून हॅट्रिक झालेली नाहीये. 2 अर्धशतक लागलेत पण हॅट्रिक अजून कंप्लीट झालेली नाहीये. प्रदीप मात्र हॅट्रिक पूर्ण करतील का आणि या स्पर्धेचं पहिलं हॅट्रिक मात्र घेतील का याच्यावरती बारीक लक्ष आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रतीक आता प्रदीप वर्सेस प्रतीक बघायचं आहे हा बॅटल कोण जिंकणार आहे. प्रदीपला मात्र हॅट्रिकची संधी आहे आणि प्रतीक मात्र फ्रेश मात्र फलंदाज आहे. तिथं मात्र चॉप केलाय. शॉर्ट पॉइंटला मात्र खेळाडू आहे. हॅट्रिकची संधी मात्र गमावली आहे कारण इथं मात्र डिफेन्सिव्ह मोडमध्ये आले आणि सिंगल धाव काढली. धावसंख्या मात्र 8 धावा. गणेशपुरी आता तुम्हाला सामना अगर जिंकायचा असेल तर प्रत्येक फलंदाजाला आता हात खोलावे लागणार आहे कारण या ग्राउंडचा आपण पार एव्हरेजचा विचार केला तर स्कोर 50+ झाल्याच पाहिजे. बघा कुंडे वहाल 50 धावा पूर्ण केल्या आणि त्या डिफेंड सुद्धा केल्या म्हणजे अक्षरशः काय मात्र सामना होता मागील मॅचचा. मन मुराद मात्र आनंद घेतला माझ्या मायबाप प्रेक्षकांनी. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये आलेत. खरं तर गोलंदाजाचं कौतुक करूया फलंदाजाला चान्सच देत नाही आहे. खरं तर आपण जावळे गावाचं कौतुक करूया. दोन्ही गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली आहे. खरं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले अजूनही कुठला मोठा फटका आलेला नाही आहे. वरून मात्र विकेट मात्र गेलेले आहेत. या टायमाला एक वेगळा स्ट्रोक पायावरती चेंडू होता हलक्या त्यांनी फ्लिक केलाय. आता मिड विकेटच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झालाय आणि दुहेरी धाव मात्र कंप्लीट केल्या. या दुहेरी धावेने मात्र धावसंख्या मात्र पुढे जाताना दिसते आपल्याला 10 धावा म्हणजे 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. 5च्या सरासरीने गणेशपुरी संघ मात्र कुठेतरी धावा बनवतोय. आता 18 चेंडू मध्ये तब्बल तुम्हाला 40 धावा कुटाव्याच लागणार आहेत. यस डीजे नंतर आपण जर विचार केला तर 5च्या सरासरीने संत गतीने
म्हणजे अजूनही चौकार आलेला नाहीये, षटकार आलेला नाहीये. या बॅटरकडे क्षमता आहे आणि आता त्यांना हात खोलावे लागणार आहेत. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी झाली. पंचांनी मात्र दोन्ही हात फैलावले आणि बघा हलूस इशारा केला. इट इज अ वाइड बॉल. स्कोर यहाँ पर आगे सरकता हुआ, खिसकता हुआ, फिसलता हुआ. 11 रन. अच्छी शुरुआत यहाँ पर जावले टीम की. देखिए अब तक कोई बड़ा स्ट्रोक नहीं आया बल्लेबाज के बैट से. अब यहाँ पर कोशिश करनी होगी. इसलिए कहते हैं ना, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश तो यहाँ पर करनी होगी. जबरदस्त शॉट, लेकिन यहाँ पर टाइमिंग नहीं मिला बल्लेबाज को. देखिए खिलाड़ी वहां पर तैनात था, उन्हीं के हाथों में गेंद जाकर सीधा चली गई और ये सिंगल रन आया. गणेशपुरी टीम को अब एक ऐसा कार्य करना होगा कि यहाँ पर अब चौके की तो कोशिश करनी होगी, साथ में छक्का भी लगना चाहिए, क्योंकि तीसरा ओवर जारी है. तीसरे ओवर तक में अभी तक कोई चौवा नहीं आया. मैं गेंदबाजों की तारीफ करूंगा. मनीष कडू अपने कोटे का ये दूसरा ओवर. फिर से एक बार फ्रंट फुट में आए, हल्का हाथों से कट किया. अब वाइडिश कवर पर गेंद चली गई और यहाँ पर 2 रन मुकम्मल किए. अब 1-2 रन से यहाँ पर गणेशपुरी टीम आगे बढ़ रही है. देखिए बड़ा स्कोर आपको खड़ा करना होगा, कारण मोठी धावसंख्या तुम्हाला उभारावी लागणार आहे. कारण कुंडेवालनी ती कामगिरी केली, खरं तर संघ कुठेतरी फसला होता. म्हणजे एक षटक तुम्हाला 10 ते 15 धावांचा नक्कीच पाहिजे. तिसरे षटक मार्गस्थ आहेत. फलंदाज आपण विचार केला तर स्ट्राइकला कोण आहे? अजित. पुन्हा एकदा मात्र चेंडू आपण जर विचार केला तर अचूक टप्प्याचा मात्र चेंडू होता. फलंदाजाला मोठा फटका खेळायचा होता पण चान्सच नाही आहे. कौतुक करूया. अगर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या जाऊन दे मित्रांनो, कारण तिसरं षटक मार्गस्थ अजून एकही चौकार आलेला नाहीये. म्हणजे पहा ना, कसून सराव. आपल्याला मुंबईमध्ये यायचं आहे आणि आपल्या नावाची छाप सोडायची आहे, माझ्या गावाची छाप सोडायची आहे, हेच मात्र जावले गावाचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा मात्र कॅचची अपील, पण ती याच पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाजाला आता मात्र खेळपट्टी सोडावी लागणार आहे. डीजे यस. फलंदाज अजित मात्र माघारी परततायत. पंकजनी मात्र झेल टिपलाय. खरं तर लो स्कोरिंग मॅच आपल्याला बघायला भेटते, पण गणेशपुरीकडे ती ताकद आहे. खरं तर चांगले बॅटर अजूनही मात्र तिथं उपस्थित आहेत आणि त्यांना मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. खरं तर या विभागातले भाग्य विधाता आमचे आदरणीय दमदार समाजसेवक म्हणून त्यांच्याजवळ पाहिलं जातं आदरणीय दीपक महेश्वरी सर. खरं तर तुम्ही त्यांच्या दरबारी जाल ना, तेव्हा मात्र तुम्ही निराशा मात्र तुम्हाला भेटणारच नाहीये. म्हणजे पहा ना, तुम्ही जा फक्त त्यांच्या दरबारीला, हजेरी लावा आणि बघा तिथं काय घडतं. खरं तर चिता क्या म्हटलं तर आज 1 नव्हे 2 नव्हे 4 ॲम्ब्युलन्स सेवा. म्हणजे पहा ना, कुठला रुग्ण अगर आजारी असेल, इमर्जन्सी असेल तर या तुम्ही ॲम्ब्युलन्स सेवाचा मात्र तुम्ही वापर करा. आणि त्यानंतर विचार केला तर दहीहंडी, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, गोरगरिबांना मदत. आत्ताच मात्र नुकतीच झालेली अय्यप्पा स्वामी यांना प्रत्येक स्वामीला मात्र त्यांनी आपण जर विचार केला तर ब्लँकेट मात्र दिले, कारण तिथं थंडी आहे आणि साहेबांनी सर्वांची काळजी घेतलेली आहे. खरं तर गोरगरिबांना मदत करणारा आणि मोठा मनाचा आमचा दीपक महेश्वरी दादा. स्विच हिट करायचा होता. चेंडू बळीचा संपर्क नाहीये. खरं तर दर्जेदार गोलंदाजी. 3 षटकाचा विचार केला तर कुठलाही मोठा फटका अजून आलेला नाहीये. शेवटचा चेंडू आहे. मनीष कडू काय गोलंदाजी केली आहे. कारण माझ्या मायबाप प्रेक्षकांना मात्र त्यांनी शांत ठेवलंय. बघा, माझे मायबाप प्रेक्षक सिंगल आणि मात्र निर्धाव चेंडू बघायला आलेले नाहीये, तर माझे मायबाप प्रेक्षक आलेले आहेत तेच म्हणजे षटकार. इथं मात्र
फटका फसला. हा विनर विनर आहे ना. हा थांब थांब. अजंतर कोणची मॅच आहे भाई? अजंतर विनर विनर आहे ना. हा पहिली मॅच मग आता कोण आहे ती जिंकलेली? हे ना कुंडेवाल ना. माऊल आणि हा मोहा जिंकलेले ना. चला नेक्स्ट मॅच. माहुल आणि मोहे. खरं तर नावामध्ये म आहे आणि याच्यामध्ये आता कोण म बाजी मारणार आहे याची मात्र आपल्याला प्रतीक्षा करायची आहे. जसं मात्र 5 षटक संपतील दोन्ही मात्र संघांनी कॉम्बॉक्स जवळ यायचं आहे नाणेफेकीसाठी. चौथं षटक मात्र घेऊन येत आहेत पंकज घरत. यस साहिल मात्रे हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला. हो पुन्हा एकदा मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय आणि क्रिकेटमध्ये हा नवीन वर्ड आलाय. ज्याप्रमाणे आपली पाणबुडी समुद्राखालनं तसंच मात्र सबमरीन डिलिव्हरी या चेंडूला म्हटलं जातं. खरं तर टप्पा पडल्यानंतर चेंडूनी उचलीच घेतली नाही कारण जो खालीवर राहिला आणि फलंदाजाला रीड करण्यामध्ये प्रॉब्लेम झाला आणि दर्जेदार गोलंदाजी. सुंदर मात्र तिकट मारा. या टायमाला पुन्हा एकदा फटका फसलाय. यष्टीरक्षक मात्र कुठलीही चुकी केलेली नाहीये. पकडला जातोय. झेल संपतोय फलंदाजाचा खेळ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रितेश गणेशपुरी संघ. खरं तर बराचसा लांबचा पल्ला गाठून तुम्ही आलात आणि आता तुम्हाला बाकी उर्वरित चेंडूमध्ये नक्कीच इथं षटकार आणि चौकार मात्र ठोकायचंच आहे आणि तुमच्याकडे ती क्षमता आहे, ती ताकद आहे. ती ताकद आता तुम्हाला दाखवावी लागणार आहे. पुन्हा एकदा आल्या आल्या मोठा फटका. संधी मात्र निर्माण झालेली आहे पण हवा के संग संग घटा के साथ साथ आलाय या मॅचचा पहिला षटकार. हॅलो हॅलो इजा झाली आहे. पाणी न्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. 12th मॅन. हा 12th मॅन द्या पाणी द्या. पाणी द्या. हा द्या. यस थोडीशी मात्र दुखापत झालेली आहे फलंदाजाला. सलमान जयदीप घरप ते सांगतात की पंकज आमचे जावई आहेत. म्हणजे पहा ना जयदीपचा विचार केला तर एक असं गाव छोटंसं गाव आहे आणि ते त्या छोटेसे गावचे जावई आहेत आणि त्यांचे आपण जर विचार केला तर सासरे आहेत इथं आणि त्यांनी सांगितलं की ते आमचे जावई आहेत. खरं तर आगरवाडी गाव एक छोटंसं गाव आहे आणि त्या छोटेसे गावचे जावई मात्र इथं खेळतायत. पंकज हॅलो चेक. हॅलो यस सुनील डेकोरेटर खरं तर त्यांचे जावई आहेत ते. हा आगरवाडी गाव. दादा जेव्हा तुम्ही वाशीवरनं येता ना तिथं मात्र राईटला एक छोटासा गाव आहे. जेव्हा तुम्ही बीआरसीला यायला टर्न मारता ना दादा तो बाजूलाच एक गाव आहे. तिथं सुद्धा एक टीम आहे आगरवाडी संघ. यस फलंदाजाला थोडीशी दुखापत झालेली आहे. हॅलो हॅलो माईक चेक. जाऊया पुन्हा एकदा. बॅट्समॅन सज्ज आहेत कारण थोडासा ब्रेक होता. जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा.
पंकज घरत तर पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी झाली आणि पंचांनी मात्र इशारा केला, इट इज अ वाईट बॉल. चला माहुल संघ आणि मोहा संघ या नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा बिग हिट, हवाई हल्ला. हो इथं मात्र झेल तर सुटला पण आपल्या संघासाठी काही धावा अडवल्या. खरं तर प्रदर्शन झालंच पाहिजे. बघा एखादा झेल नसला तर तुम्ही त्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवा, काही ना कारण काही वाचतील आणि त्या कुठेतरी गरजेचे असतील फिल्डिंग टीमला. तसंच कार्य मात्र त्या खेळाडूंनी केलं. झेल तर मात्र होती पण त्यांनी झेल नाही पकडला पण चेंडू आतमध्ये फेकला, ही खासियत आहे. खरं तर 4 धावा वाचवल्यात. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवायचा होता पण प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. रिव्हर्सल क्रिकेट म्हटलं तर टायमिंग. बघा आम्हाला असे बरेचसे फलंदाज आहे, मला एकच फलंदाज आवडतो इंटरनॅशनल क्रिकेट ज्यांनी आपल्या भारतासाठी चांगली कामगिरी केली, युवराज सिंग. खरं तर हा नाव भारताचं एक मोठं नाव आहे. ब्रॉड खरं तर नक्कीच मरेपर्यंत त्यांच्या तो स्मरणात असणार आहे, कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार. स्टुअर्ट ब्रॉड यांना मात्र लगावलेले, ते पण T20 वर्ल्ड कप मध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा. शेवटचं षटक, निर्णायक षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर. डावकुरे गोलंदाज आपल्याला दिसत आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. सिद्धेश मात्र सज्ज आहेत. चला या माहुल कोलीवाडा आणि मोहे कोलीवाडा या दोन्ही कोलीवाडे आहेत. एक नवी मुंबई तर एक मुंबई, एक उल्वानोड तर एक चेंबूर. पुन्हा एकदा बिग हिट, खडे खडे लॉफ्टेडचा फटका, सर बॅटने फटका आणि चेंडू गेला सीमारे. आता गरज आहे आणि प्रतीकनी मात्र चौकार ठोकलाय आणि धावसंख्येला मात्र पुढे नेण्याचं काम केले. 30 धावा. अजूनही 5 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. पहिल्या चेंडूमध्ये आपण जर गोलंदाज सिद्धेशचा विचार केला तर एक मोठा हल्ला झालाय, चौकार मात्र ठोकलाय. पुन्हा एकदा मात्र कृष्णा लक्ष्मण सातपुते ब्रँडेड शॉट मात्र खेळायचा होता, कनेक्शन प्रॉपर होतं पण दर्जेदार क्षेत्ररक्षण मात्र सुद्धा बघायला भेटलं. म्हणजे पहा चौकार नंतर मात्र फलंदाज नाराज आहेत, कारण ज्या ठिकाणी मारायचं होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. अगर जरासा आजूबाजूला चेंडू असला तर नक्कीच हा बॅक टू बॅक दुसरा चौकार असला असता. पण क्रिकेट आहे, क्रिकेटला अनिश्चिताचं गेम का म्हटलं जातं, कारण एखादाचा दिवस असेल तर 6 मध्ये 6 षटकार मारू शकतो, गोलंदाज 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेऊ शकतात. पण त्याचा दिवस नसेल ना तर त्याला कुठेतरी धमछाक मात्र करावी लागते आणि तीच धमछाक मात्र आपण जर विचार केला तर गणेशपुरी संघ मात्र करताना दिसतोय. पुन्हा एकदा खडे खडे लॉफ्टेडचा हवाई हल्ला, हवाई सफर, चेंडू गेला सीमारेषा पार, मिळाल्या 6 धावा. मात्र ऐकत नाहीये. रितेश सांगतात मी अजून मॅच मात्र सोडणार नाहीये, कारण सन्मानजनक स्कोर मला मात्र बनवायचा आहे आणि या षटकाराच्या सनी धावसंख्या होते ती 37 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सिद्धेश पुन्हा एकदा काय फटकाय, शॉट ऑफ द डे, चेंडू तर वाईट ओव्हरच्या डोक्यावरनं मिळाल्या 6 धावा. गणेश नक्कीच किरण खरे फलंदाजी जर बघितली ना रितेश, आता निर्णायक क्षणाला कुशल मुवमेंटला जी गरज आहे ना धावांची, ती मात्र आता गणेशपुरी टीमला या पट्ट्यानं ठोकलेत. यस रितेशजी सांगितलंय पुश करा आणि खुश राहा. खरं तर 2 षटकार मात्र ठोकलेत. अजून एक चेंडू आपण जर विचार केला तर मिड विकेटच्या दिशेने रवाना झालाय आणि तिथं मात्र दुहेरी धावा मात्र कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र सुरू आहे. धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा, सन्मानजनक स्कोर झालाय. मागे आपण कुठे विचार केला तर 50 पर्यंत तसे जसे पोहोचले आणि ते डिफेंड सुद्धा केल्या आणि या मॅच मध्ये ते चित्र बघायला भेटेल का, कारण थोडीशी वाट आपल्याला बघावी लागणार आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी मात्र मोठा फटका. अगर कॅच आवडले असेल तर जोरदार ताल्या मित्रांनो. रनिंग झेल
5 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. गणेशपुरी संघाने मात्र धावा बनवल्या 45 आणि 46 धावांचं आव्हान आहे आणि ते आव्हान कशा प्रकारे मात्र पेललं जाईल याचं जितं जागतं मात्र धावतं समालोचन मात्र घेऊन येतात माझे साथी समालोचक रिवॉल्व सर. थँक्यू सो मच किरण. खरं तर खूप चांगला कॅप ऑफ द टुर्नामेंट्स एक जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला लास्ट मॅच मध्ये आणि सागरने टिपलेला त्या ठिकाणी झेल जावले टीमचा हा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळाला आणि पहिल्या सत्राचा मात्र इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 45. हॅलो चला मोहे आणि माहुल या अगर माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याला नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे कारण नेक्स्ट मॅच मात्र तुमच्या दरम्यान केली जाईल. बघा चला मोह कोळेवाडा आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधात माहुल कोळेवाडा दोन्ही कोळेवाडे आहेत त्यामुळं आपण ही स्पर्धा ही ट्रॉम्बे कोळेवाडावर टीम गावामध्ये पाहतोय. चला या लगेच टॉस कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. सामना असेल 4 षटकांचा. नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग 4 षटकाचा हा पुढील विनर वर्सेस विनर असा सामना. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत याकडे लक्ष द्यायला हवं कारण रात्रीची स्पर्धा आहे वेळेचं फार बंधन असेल. टाइम इज मनी. चला उया माहुल टीमचे संघनायक अमित दादा इथं उपस्थित आहेत. मोहे संघ या सलाव सर इथं मात्र खरं तर आपण जर विचार केला तर VU स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर सलाव सर मात्र इथं उपस्थित झालेले आहेत. या अमित दादा खरं तर पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे आता या मॅचमध्ये अजून चांगली कामगिरी करावी लागणार आहे. मोहे संघ या लवकर. हा चालू आहे सर. टॉस करून घेऊया. खरं तर हे भव्य दिव्य आयोजन या गणेश म्हात्रे सर या तुम्हाला विनंती करतोय. अगरवाडी गावातले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गणेश म्हात्रे सर त्यांच्या सुभाषे हस्तांदोलन करायचं आहे. 2 कोलीवाडे एक मुंबई आहे आणि एक उल्वानोड नवी मुंबई. दादा साहेब या कॉइन तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जातोय. उत्तरार्धाला काही क्षणातच सुरुवात होईल. टॉस करताना आपण पाहतोय प्रतिष्ठित मान्यवर गणेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. कॉल कोण करतोय? मोहे टेल. माहुल संघाने मात्र नाणेफेक जिंकले. क्या बात आहे. आम्ही खरं तर जास्त वेळ घेणार नाहीत कारण टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर तुमच्या समोर आता विनर संघ आहे. तर टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असणार आहे? बॉलिंग. गोलंदाजी मात्र निवडली. 4 षटकांचे सामने आहेत. 4 षटकापर्यंत मोहा कोलीवाडा मात्र एक ताकदवर संघ आहे. 4 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? 35 ते 40. यस सांगितलं 35 ते 40 धावा. जाऊया मोहा कोलीवाडा. टॉस मात्र गमावलाय. आता तुम्हाला मात्र फलंदाजी करायची आहे. तर तुमच्या समोर एक विनर संघ आहे माहुल कोलीवाडा. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे? 50 ते 55 गाठण्याचा प्रयत्न करू. आणि आपण आज जी स्पर्धा खेळतो ज्याच्यामुळे खेळतो तो जबरदस्त व्यक्तिमत्व आमचा एकच वादा दीपक दादा. दीपक दादा बद्दल काय म्हणाल? कारण तुमच्या उल्वेलोडमध्ये स्पर्धा होतात पण ही मुंबईची स्पर्धा आहे. प्रचंड मेहनत लागते. काय म्हणाल? काय फरक वाटतो? आयोजन करणं साधी सोपी गोष्ट नसते आणि अशा म्हणजे मोठे माणसांचा मोठाच असतात असे त्यांच्यामुळे अशा आयोजन होत असतात. त्यांना खूप खूप आम्हाला प्लेयर्सकडून धन्यवाद करतो. असं त्यांनी सांगितलं. दीपक दादा यांना धन्यवाद. चला न्यूज या प्रकारे आहे. खरं तर माहुल संघाने मात्र नाणेफेकी जिंकलंय आणि निवडलंय गोलंदाजी O2 कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच किरण. आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस झालाय. लगेच जाऊया इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये. उत्तरार्धाला सुरुवात केली जाईल. अवघ्या 46 धावांचं लक्ष घेऊन उतरले ती म्हणजेच सुनील पाटील स्मृती निलेश 11 जावळे संघ. निलेश स्पोर्ट्स जावळे संघ आपण आज सुनील पाटील स्मृतीच्या नावानं उतरलाय.
प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं बक्षीस देखील आलंय बघा. समर्थक आहेत जावले टीमचे, कारण बाजूला असणारा गाव अर्थातच मगाशी उल्लेख केला की सुनील पाटील स्वर्गीय हे पंकज पाटील यांचे सासरे आणि त्यांनी पॅक केलेला हा संघ. आज जावळे संघ म्हटलं तर अरुणजी गोपाल घरत, प्रसाद घरत यांचे पिताश्री प्रसाद घरत, पंकज घरत आणि राहुल घरत यांचे पिताश्री अरुणजी गोपाल घरत माजी सरपंच जावळे या शुभेच्छा देत आहेत बघा. महेश्वरी साहेबांची ही स्पर्धा आणि एक आदर्श व्यक्तिमत्व या 3 मुलांचे वडील या स्पर्धेला शुभेच्छा देतात. स्वागत आहे. संपूर्ण कुटुंब या मॅचचा आनंद घेतात. सातत्यानं आपल्या समोर असणार स्मार्ट टीव्ही, संपूर्ण घर, त्यांच्या घरातली फॅमिली, मग खास करून छोटी प्रिन्सी देखील या मॅचचा आनंद घेते आणि त्याचे पप्पा खेळतायत प्रसाद घरात. गेम इज ऑन. पहिला बॉल भिरकावून द्यायचा होता प्रसादला. चेंडू अगदी शॉर्ट स्क्वेअर लेग कडे जातोय. एक सिंगल मिळाली. पहिल्या धावेनं सुरुवात झाली. धावसंख्येला संघाची धावसंख्या 1. 4 षटकाचा नंतरचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल, परंतु इथे अंतिम 5व्या षटकातला आता शेवटचा सामना असेल आजच्या रात्रीतला. 1 धाव धावफलकावर 46 धावांचं लक्ष घेऊन उतरले. ऑन स्ट्राईक आता बॅट्समन येईल पाहायला मिळेल साहिल नाईक. मग लास्ट ओव्हर जो सिद्धेश आला तो अतिशय महागडा आला, म्हणून तर धावसंख्या जास्त वाढली, नाही तर धावसंख्या फार कमी होती गणेशपुरी टीमची. पण गोलंदाजी खूप चांगली आहे त्यांची. ओहो, हुक करण्याचा प्रयत्न केलाय इथे मात्र प्रथमेश. गोलंदाजी करताना या धावा देखील कदाचित जावले टीमला कठीण संघर्ष करावा लागेल, कारण गणेशपुरी टीमकडे खास करून खूप चांगले गोलंदाज आहेत. बघा मैदानाच्या बाजूची असणारी धूळ आहे ना, ती आता मैदानात येत असताना आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे थोडासा अंधुकचा प्रकाश पाहायला मिळतोय. मैदानाच्या बाजूला तुम्ही फेरफटका मारला तर भरीच धूळ उडते. इथे मात्र सेट डावीचा फटका, एक सिंगल अगदी जलद गतीनं कंप्लीट केली. व्ह्यू टी शर्ट जे ब्रँड आहेत अर्थातच आपण पाहतो व्ह्यू टी स्पोर्टचे सलाम सर, आपलं सहर्ष स्वागत. जे आलेले मान्यवर आहेत ते मान्यवरांचा शुभ सन्मान मात्र केला जाईल. नेक्स्ट बॉल. यस, प्रसाद घराचा ब्रँड आहे ब्रँड. खरं तर हा मोठमोठ्या स्पर्धा देखील खेळत असतो. रायगडच्या मोठमोठ्या ओपन स्पर्धेतून खेळताना पाहायला मिळेल. मग निलेश स्पोर्ट जावले संघ देखील बघा अनेक स्पर्धांमध्ये खेळत असतो. शॉर्ट पिच बॉल, अप ट्रॅकरचा बॉल, हा चांगला चेंडू बघा. हा कमबॅक केला आहे प्रथमेश ठाकूरने. त्याच्याकडे असणारी विश्लेषणता, त्याच्याकडे असणारी पूर्ण परिवर्तन आता प्रथमेश कोहली. टेनिस क्रिकेट म्हटलं तर प्रथमेश ठाकूर सारखा एक मातब्बर खेळाडूही तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. अलगद आमच्या तोंडावर नेहमीच या सातत्याने खेळाडूंची नावं येत असतात, पण तिथे प्रथमेश कोहली हा गणेशपुरी टीमचा हलकसा डिफेन्सिव्ह स्ट्रोक हुशारी दाखवली आहे. थोडीशी या ठिकाणी चालाकी दाखवली आहे. डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे. स्ट्राईक ही स्वतःकडे घेतली. म्हणजे त्याचा असणारा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा फार महत्त्वाचा असतो मित्रांनो. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकूण 9. 46 धावांचं आव्हान. आत्मविश्वास का महत्त्वाचा असतं, कारण याच आत्मविश्वासाच्या बलावर तुम्ही कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करू शकतोय. आणि बघा खरं तर याच स्पर्धेचे आधारस्तंभ, या स्पर्धेचे खरं तर मुख्य आयोजक आदरणीय सन्माननीय श्री दीपकजी महेश्वरी साहेब. आज खरं तर त्यांनाही आपण किती वेळ देत आहेत बघा स्पर्धेला. तन मन आणि धन या साऱ्या गोष्टी एकवटत आहेत. त्या महेश्वरी साहेबांकडे आम्ही बघितल्यावर, त्यांच्या हातामध्ये असणारे धागे बघितल्यावर नक्कीच मी सुरुवातीलाही म्हटलं की बंधन धाग्याचं आणि कालीज वाघाचं असं हे व्यक्तिमत्व महेश्वरी साहेब. साहेब प्रसिद्धी इतरांच्या जीवावर नाही तर आपल्या कामाने आणि कर्तृत्वाच्या बलावर झाली पाहिजे, आणि ती प्रसिद्धी साहेब तुम्हाला मिळाली आहे. कारण बघा 3ऱ्या पर्वामध्ये हे आयोजन आपण पाहतोय, आणि हे आयोजन अगदी नेत्रदीपक, हेची देह हेची डोला, टेनिस क्रिकेटचा हा रंगतदार सोहळा रंगतोय तो म्हणजेच ट्रॉम्बे कोळीवाडा या नगरीमध्ये.
अगदी समुद्र असणारा बाजूला हे मैदान आणि त्यानंतर आपण बघितलं तर खास करून मी म्हटलं सुरुवातीला की मच्छी ही आवडती आमच्या या कोल्हेवाडा ग्रामस्थांचं आवडतं खाद्य. ओहो, हा दुसऱ्या षटकातला बॉल हलकंसं कट करायचं होतं. इथे थोडंसं प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये मात्र हा डॉट बॉल जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ते एकूण 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक समाप्त झालं त्यावेळेस नंतर आपण बघितलं दुसऱ्या षटकाला सुरुवात अजित येतोय. हाय स्लोवर बॉल, गती परिवर्तन करणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. बघा तुमच्याकडे विश्लेषणता असायला हवी किरण. खरं तर एक गुडलेन स्पॉटवर चेंडू फेकला जातोय, एक हाफ ट्रॅकरचा बॉल फेकला जातोय, कधी चेंडूला वलन दिला जातोय. ही सारी विविधता आहे ना, ही गोलंदाजाकडे असावी लागते आणि ती अजित कोहली मात्र इथे दाखवत असताना पुन्हा एकदा प्रसाद गरज एक मातब्बर खेळाडू पुन्हा एकदा आडव्या बाटनं केल्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही. याचं नेमकं कारण काय असेल मित्रांनो? कारण हा चेंडूला खूप वलन देतोय, अगदी लेग ब्रेक प्रकारचा चेंडू फेकतोय, फिंगर रोल्स करतोय आणि चेंडूला झपकन बाहेर काढतोय. त्यामुळे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. प्रसाद गरज आतापर्यंत 2 बॉल खेळत असताना डॉट ही केला, लगातार तिसरा बॉल डॉट गेला आणि तिथे मात्र आता पुन्हा एकदा वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच गणेशपुरी संघ. हा शॉर्ट पिच बॉल हुक करायचा होता नटराज स्टाईल न, तोही मात्र डॉट गेलाय. काय कमालीचं षटक फेकतोय सेकंड पॉवर प्ले मध्ये. आता हलकस दडपण निर्माण झालंय ते म्हणजेच किशोर स्मृती निलेश पोट जावले संघावर. आता मात्र थोडस संघर्ष करावा लागेल, स्ट्रगल करावा लागेल आणि स्ट्रगल करत करत मात्र या मॅचच्या विजयाच्या दिशेने दोन्ही संघांना जावं लागेल. कोण जिंकणार? हा थोडा समोर टाकला, समोर पंधरा धावा धावफलकावर. षटक क्रमांक सुरू आहे दुसरा अजित कोहलीचं. अगदी मी म्हणेन सुरुवातीचे 4 चेंडू काय डॉट फेकले त्यानंतर आलेला षटकार. पुन्हा एकदा बात आहे, जावया रिवॉल सर. खरं तर याच गावातले सुपुत्र आहेत अक्षय तुर्भेकर. त्यांचा आहे खास दिवस कारण त्यांचा आहे वाढदिवस. रेड बुल ग्रुप यांच्या माध्यमातून अक्षय दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे. खरं तर आपण पाहिलं का इथे वाढदिवस आहे. त्यानंतर सागर कोहली जो मोह कोलीवाडा गावचा टीमचा खेळाडू त्याचाही वाढदिवस आहे ना. देऊया शुभेच्छा. सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये जी गोलंदाजी झाली ना अजित कोहलीची ती पाहण्यासारखी होती. 4 बॉल डॉट फेकले आणि तदनंतर 2 मात्र षटकार. आज आमचे पोलीस दल देखील पाहायला मिळाले. पोलीस निरीक्षक स्क्रीनवर पाहू शकाल तुम्ही. आमचा ग्रुप आताच किरणने उल्लेख केला काय रेडबुल ग्रुप. हो रेडबुल ग्रुप अक्षय तुर्भेकरचा वाढदिवस साजरा करत असताना स्क्रीनवर तुम्ही त्यांना पाहू शकाल. हा जल्लोष आहे. अक्षयला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या जातात मित्रवर्गाकडनं. रेडबुल ग्रुप आपलं सहर्ष स्वागत. जाऊया बॅक टू क्रिकेट. तिसरा षटक प्रथमेश कोहली थोडासा या ठिकाणी बघा डिफेन्सिव्ह फटका. एक सिंगल काढण्याचा साहिलला पाहिलं आणि तिथे मात्र स्ट्राईक रोटेट झाली. 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 22 या कड्यावर. करायचे आहेत अवघ्या 46 धावा. 42 आपण विचार केला तर 22 आल्यात म्हणजे अजूनही 24 धावांची गरज. गोलंदाज प्रथमेश कलाटणी देईल का या मॅचला? परंतु प्रसाद घरात थांबायला तयार.
षटकार. ₹200 प्राइज. आता 4 चेंडूवर 4 षटकार मारणारा हा विक्रमी फलंदाज प्रसाद गरज बघा. कंटिन्यू 4 बॉल खेळला. 4 बॉलवर 4 षटकार. व्हॉट ए बॅटिंग. संघाला नेऊन ठेवले आता तब्बल 34 या आकड्यावर. पुन्हा एकदा सरळ बॅटने केला क्षेत्ररक्षक आहे. स्ट्राईक रोटेट करणे गरजेचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथे आली एक सिंगल. 35 धावा धावफलकावर गरज असेल आता फक्त आणि फक्त ती 11 धावांची. काय बॅटिंग केली आहे बघा प्रसादनी. प्रसाद गरज जर खेळपट्टीवर तर मात्र धावा सहज लवकरात लवकर पूर्ण होत आहेत. परंतु इथून आता प्रथमेश या पुढील चेंडूला फेकी करेल. हाही चेंडू अगदी सहज खेळलाय. अगदी शॉर्ट मिड ऑनला क्षेत्ररक्षक येतो वेगानं. एक सिंगल मिळाली आहे. एका धावेच्या मदतीनं 36 धावा धावफलकावर. आता 10 धावा उरल्या आहेत. 10 धावांची गरज. मॅच थोडा वन साइड कारण सुरुवातीला मी म्हणेन चांगली सुरुवात झाली होती प्रथमेशच्या गोलंदाजीतून. परंतु तदनंतर मात्र प्रसाद आता विस्फोटक बॅटिंग करतोय. आक्रमक पवित्रा उचलला त्यानं. हाही समोर आणि ही वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं जातोय 6 धावांसाठी. येतोय खणखणीत षटकार. आता 6 षटकार म्हणजे 6 गुणिले 200 ₹1200 रुपयाचा मानकरी ठरलाय. त्यांचे फॅन फॉलोअर्स त्याने सांगितलं होते की प्रत्येक षटकाराला ₹200 बक्षीस. आता मात्र ₹1200 रुपयाचा मानकरी ठरलाय. परंतु बक्षीस आमच्यापर्यंत अजून आलेलं नाही आहे. स्कॅनर फक्त जिंकण्यासाठी आता गरज उरली ती अवघ्या 4 धावांची. 4 धावांची गरज. आज सारी मंडळी या मॅचचा आनंद घेताना महेश्वरी साहेब खरं तर साहेबांबद्दल म्हणावं तेवढंच कमी आहे. संस्कारापेक्षा मोठा कोणताही वारसा नाही साहेब आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा आरसा नाही. तुमच्याकडे हे गुण आहेत आणि म्हणून आज जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. सर्व्हिस टू गॉड इज सर्व्हिस टू मॅन का म्हटलं जातं आणि आज साहेबांनी करून दाखवलंय. आणि साहेब पाहता पाहता इथे मात्र हा सामनाच फिनिश झाला. अगदी लवकरात लवकर मॅच फिनिश. 3 षटकात गेम समाप्त. कॉंग्रॅच्युलेशन जावळे संघ. सुनील पाटील स्मृती जावळे संघ हा सामना जिंकतोय.